मुखेड तालुक्यात ढगफुटी सदृश्य पावसामुळे मुक्रामाबाद येथे 40 म्हशी 10 गायींचा बळी 1.5 कोटींचे नुकसान झालेल्या खनखरे बंधूंची सरकारकडे पुनर्वसनाची आर्त मागणी। 4 दिवसाच्या मुसळधार पावसामुळे वाशिम जिल्ह्यातील तब्बल 105 प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्याने प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलाय। राज्यात काल मोठ्या उत्साहामध्ये बैलपोळा हा सण साजरा करण्यात आला। विशेषतः जालन्यातील कुंभार पिंपळगाव या ठिकाणी पोळ्याचा सण मोठा उत्साहात साजरा करण्यात आला। बीडच्या माजलगाव तालुक्यातील सरस्वती नदीकाठच्या कोथरूड गावात शेतामध्ये अजूनही बुडघाभर पाणी साचल्याने पूर्ण पीक जळून गेलं आहे। टिकटॉकची घर वापसी, भारत चीन हातमिळवणीनंतर टिकटॉकची वेबसाईट सक्रिय, अधिकृत घोषणा बाकी। एआयचा फुगा फुटतोय, 95% कंपन्यांना हवे तसे परिणाम न मिळाल्याने एआय कडे पाठ फिरवण्याची शक्यता। लग्नात पूर्ण स्वातंत्र्य अशक्य, सर्वोच्च न्यायालय। दाम्पत्य वादात पतीस ₹5 लाख अंतरिम देखभाल व मुलाच्या वाढदिवसानिमित्त तात्पुरती कस्टडी। बीड सांगवीत शोकांतिका, एकुलत्या एक मुलाने घराच्या पडवीत गळफास घेऊन आत्महत्या, कुटुंब व गावात हळहळ। तेजस्वी यादव अडचणीत, पंतप्रधान मोदींविरुद्ध बदनामीकारक मजकूर पोस्ट केल्याप्रकरणी गडचिरोलीत भाजप आमदार मिलिंद नरोटे यांच्या तक्रारीवरून विविध कलमांखाली गुन्हा दाखल। जळगावात कौटुंबिक कलहाची परिसीमा पाचोऱ्यात पतीने झोपेत असलेल्या पत्नीचा धारदार शस्त्राने खून करून स्वतः पोलीस ठाण्यात हजेरी लावली आहे। पारोळा भडगाव रस्त्यावर भीषण अपघात, आयशरच्या धडकेत महामंडळ बसचा चेंदामेंदा, 1 मृत्यू, 25 ते 30 प्रवासी जखमी। भंडारदरा धरण ओव्हरफ्लो, मुसळधार पावसामुळे धरण 98% क्षमतेवर, रंधा धबधबा ओसंडून वाहतोय। शेती पिकांचं मोठं नुकसान, राज्यात 20,12,000 एकरवरील पिकं मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त, कृषी मंत्र्यांची माहिती। मुंबईत पावसाचा बळी, वसईत साचलेल्या पाण्यात पडून 60 वर्षीय लीलाबाई रोहम यांचा मृत्यू। चाकरमानी शब्दाला रामराम, कोकणातील स्थलांतरितांना आता कोकणवासीय म्हणण्याचे निर्देश, शासनाचे परिपत्रक लवकरच। महाबोधी महाविहार मुक्तीसाठी पंचशील धम्मध्वज यात्रा बुलढाण्यात दाखल, भंते विनाचार्य यांच्या नेतृत्वाखाली दीक्षाभूमी ते चैत्यभूमी प्रवास। जळगाव जामोद काँग्रेसतर्फे साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांना भारत रत्न देण्याची मागणी करत प्रशासनाला निवेदन सादर। खामगावातील फाकटपुरा परिसरात घरावर छापा टाकून 2.25 लाखांचा गुटखा जप्त, पती मोहम्मद साबिर अटक तर पत्नी आलिशाबी फरार। कृषी विज्ञान केंद्रात हळद काढणी यंत्राचे प्रात्यक्षिक, तंत्रज्ञानाचा लाभ घेण्याचे शेतकऱ्यांना आवाहन। मानगावात कायदेशीर खाणींचा उच्छाद, तहसीलदारांचा आदेश धाब्यावर, शेतकऱ्यांच्या जमिनी उद्ध्वस्त, गावकऱ्यांची कठोर कारवाईची मागणी।